आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. माझा राग लगेच जाणार नाहीये आणि मी तुमच्या लग्नाला पण येणार नाही. सो याला काय अर्थ आहे? माझ्यावरचा राग जाणार नाही म्हणताय, माझ्या लग्नाला येणार नाही म्हणताय, याला माफ करणं म्हणतात का? मग आणखी काय करू? लग्नाला येऊ? तर कालच तुम्ही म्हणालात ना माझ्या लग्नाला येऊ नको म्हणून, आणि आज बोलताय लग्नाला ये. तुम्ही कसं वागताय तुमचं तुम्हाला तरी कळतंय का सर? अहो एवढे मोठे बिझनेसमॅन आहात तुम्ही, एखादी गोष्ट करताना 100 वेळा विचार करता ना. मग आता का सारखा निर्णय बदलताय? हो, आत्ता लक्षात आलं माझ्या की तुमचा निर्णय का बदलतोय. काय लक्षात आलंय तुमच्या? हेच, जर मी तुमच्या लग्नाला नाही आले तर तुम्हाला माझा इन्सल्ट करायला चान्स नाही मिळणार ना. ते काही काय बोलताय तुम्ही? मी कधीतरी इन्सल्ट केलाय का तुमचा? तुम्हाला नाही, पण तुमच्या घरातल्या एका व्यक्तीला त्यांच्या नजरेसमोर आलेलं सुद्धा मी चालत नाही. पण एक लक्षात ठेवा, तुमच्या लग्नात येऊन मला स्वतःचा अपमान करून घेण्याची अजिबात हौस नाहीये. साई डोंट वरी, असं काहीच होणार नाही. पण मला रिस्क नाही घ्यायची. प्लीज तुम्ही समजून घ्या ना माझं. मला कळतंय की तुमचं चिडणं कम्प्लिटली व्हॅलिड आहे आणि माझंही चुकलं. मी डिरेक्टली येऊन तुमच्याशी असं सगळं बोलायला नकोच हवं होतं, आणि आता मला रिअलाइज झालं की माझं चुकलंय म्हणून. त्याकरता मी मनापासून सॉरी म्हणतोय. प्लीज माफ करा मला. आणि आता प्लीज हा टॉपिक आणखी स्ट्रेच करू नका. मी स्ट्रेच करतेय? नाही तसं नाही म्हणायचंय मला. तुम्ही प्लीज रागवून नका ना बोलू माझ्याशी. ऑलरेडी माझा खूप गोंधळ झालाय हो. मी सई, तुम्ही माझ्या लग्नाला यायचे, माझी मैत्रीण म्हणून तुम्हाला यावंच लागेल माझ्या लग्नाला. आणि तुमच्या मामे बहिणीचं लग्न आहे ना, मग तिथे तर तुम्हाला हक्काने यायलाच हवं. मी जे काही बोललोय ते प्लीज सगळं विसरून जा. मला पॉसिबल असतं ना तर मी हे सगळं रिक्रिएट केलं असतं. सगळं जे काही वागलं ते सगळं पुसून टाकलं असतं, पण अनफॉर्च्युनेटली ते पॉसिबल नाहीये. म्हणून तुम्हाला सॉरी म्हणताय. आय एम रिअली व्हेरी सॉरी. प्लीज हे सगळं विसरून जा आणि माझ्या लग्नाला या. आणि हे फायनल आहे. सर पण तुम्ही मला एवढा फोर्स का करताय? हे बघा, मला नाही यायचंय लग्नाला. आणि मला सांगा, मी जर तुमच्या लग्नाला नाही आले तर तुमचं लग्न होणार नाहीये का? होणारच आहे ना. आणि असे आता माझी इच्छाच राहिलेली नाहीये, त्यामुळे प्लीज मला फोर्स करू नका. हवं तर मी सॉरी म्हणते, पण प्लीज मी लग्नाला येणार नाहीये. आणि हो, आता परत मागे येऊ नका. सई प्लीज 2 मिनिटं थांबा प्लीज. सर प्लीज मला अडवू नका, सांगितलंय ना मी. जाऊ द्या मला. सई प्लीज ऐका माझं प्लीज. सर मला प्लीज जाऊ द्या. सर चावी द्या. चावी द्या सर. नाही देणार. तर का लहान मुलासारखं वागताय तुम्ही? तुम्ही सुद्धा लहान मुलीसारखं हट्ट करताय, कळतंय का तुम्हाला? मी तुमची माफी मागतोय ना, मग गपचूप माफ करायचं. मी नाही देणार तुम्हाला चावी आता. श्री, याला काय अर्थ आहे? अर्थ असू देत नाहीतर नसू देत, जोपर्यंत तुम्ही मला माफ करणार नाही आणि माझ्या लग्नात यायचं प्रॉमिस करणार नाही, तोपर्यंत मी तुम्हाला चावी देणार नाही. सर तुम्ही असं वागू नाही शकत. हा, मी वागतोय. सर तुम्ही जर माझी चावी नाही ना दिली तर मी तर तुम्ही काय सुचत नाहीये ना? तर मी पोलिसांना बोलवे. तुम्ही काय कालपासून मला पोलिसांची धमकी देताय हो? काय? मी नुसती धमकी नाही देते, मी खरं पण करू शकते. हे बघा, तुम्ही माझी चावी द्या, नाहीतर मी खरंच त्या पोलीस काकांना आवाज देईन ना. तुम्ही शाळेत टीचर होतात की स्टुडंट हो? नाही म्हणजे काहीही झालं की मी त्या काकांना सांगेन. अशी धमकी काय देता मला? लहान आहात का तुम्ही? मी इथे तुमच्यावर चिडलीये आणि तुम्ही माझी ऍक्टिंग करताय. नाही ठीक आहे,
मी आता खरंच त्या पोलीस काकांना बोलवणार आहे. अहो वेट, मी 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 तुम्ही का कष्ट घेताय? मी मी देतो ना. कुठे आहेत काका? एक्सक्यूज मी सर, इन्स्पेक्टर साहेब प्लीज इकडे या ना. हा हॅलो हाय. ऍक्च्युली मॅडम ना काहीतरी काम होतं तुमच्याकडे. बोला ताई, जनतेच्या सेवेसाठी आम्ही कायमच हजर असतो. बोला, काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम माझा प्रॉब्लेम हा आहे की म्हणजे माझा हा प्रॉब्लेम आहे की सर 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 इट्स ओके इट्स ओके. सर मी सांगतो काय प्रॉब्लेम आहे. ऍक्च्युली मॅमला तुमच्याकडे कंप्लेंट करायची आहे माझी, की मी त्यांना त्रास देतोय. बरोबर ना मॅम? मॅडम, हे सर बोलतायत हे खरं आहे का? हो. मग हे तुम्ही सांगायला हवं होतं ना. ते स्वतःच्याच तोंडाने सांगतायत की त्रास देतोय म्हणून. नाही नाही म्हणजे त्रास देत नाहीत? नाही म्हणजे हो हो म्हणजे त्रास देत आहेत. हो देतात ते. काय साहेब, तुम्ही चांगल्या घरातले दिसताय आणि मुलींना त्रास देताय? नाही 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 तसा त्रास नाही दिला यांनी. मग कसा त्रास दिलाय त्यांनी? ते मला सॉरी म्हणायला आले होते. सॉरी म्हणजे आधी त्रास दिला आणि नंतर सॉरी म्हणाले असंच ना? नाही, त्यांनी त्रासही नाही दिलेला. तुम्ही मला कन्फ्यूज करताय. काय ते फिक्स करा, नाहीतर एक काम करा, तुम्ही सरळ पोलीस स्टेशनला येऊन कंप्लेंट करा. तुम्ही का हसताय? मी कुठे हसलो? तुम्हाला नाही हो. मी साहेब, तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. तुम्ही सेलिब्रिटी वगैरे? अरे हा, देवान जागीरदार साहेब तुम्ही. साहेब तुम्ही इथे? अहो त्यामुळेच तर मी तुम्हाला ओळखलं नाही. मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो हा मोठा माणूस आहे आणि हा माणूस असं काही करू शकणार नाही. सॉरी. तुम्ही दोघं नवरा बायको आहात ना? नाही नाही. काही काय बोलताय काका? आम्ही का असू नवरा बायको? मग असे म्हणताय की तुम्ही नवरा बायकोच आहात, म्हणून मी तुम्हाला विचारलं.